नानिवडेकर मॅम, या सगळ्यामध्ये अपिअरन्सेसला पण खूप महत्त्व असतं. राज ठाकरे यांनी प्रतिसाद जरी दिलेला नसला तरी यापूर्वी या दोन भावांमध्ये जे खूप मोठं अंतर होतं ते अंतर आता कमी कमी होत आलेलं आहे आणि त्याच्यासाठी राज ठाकरे सुद्धा पावलं टाकतायत हे दिसतंय. निश्चितपणे आपल्याला हे म्हणावं लागेल. राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरेंकडे त्यांच्या वाढदिवसाला गेले तेव्हा तेही एक पाऊल पुढे टाकायला तयार आहेत हे दिसलं होतं. पण राज ठाकरे यांना सरळ जाऊन शिवसेना उभाटाशी हातमिळवणी करणं फार सोपं नाही. जागा किती मिळतात हा तर मुद्दा आहे. शिवाय भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्यांची एक ईडी चौकशी देखील झाली होती. त्या चौकशीनंतर साधारणतः त्यांचा सूर बदलला असं त्यांचे लोक म्हणत असतात. हा मुद्दा तर वेगळा आहे. त्यांचे टीकाकार काय म्हणतात, समर्थक काय म्हणतात. मुळात राज ठाकरे यांच्यामध्ये एक चांगली शक्ती आहे. लोक त्यांच्याकडे विधायक काम करणारा नेता म्हणून अजूनही पाहतात, मतं मिळाली नसली तरी. त्यामुळे नक्की आपण उभाठाशी जर हातमिळवणी करायची असेल, टाळी द्यायची असेल तर आपल्या वाट्याला जागा किती येतील हे बघणं त्यांना महत्वाचं ठरेल. त्यामुळे काय तो दुसरा मुद्दा असा आहे की विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या आतापर्यंतच्या शेवटच्या निवडणुका होत्या. त्यात मनसेनी मुंबईमध्ये लक्षणीय परफॉर्मन्स दिलेला आहे. म्हणजे जवळपास 150 वॉर्ड तरी असे आहेत की जिथे त्यांना 1000हून जास्त मतं मिळाली आहेत. महानगरपालिकेत 1000हून जास्त मतं मिळणं ही मोठी गोष्ट असते. शिवाय त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना सहानुभूती होती, लोकसभेला मिळालेल्या यशाची पार्श्वभूमी होती. आता पुन्हा जर ती सहानुभूती कुठेतरी गेली असेल आणि मुंबई महानगरपालिकेत नवं काहीतरी व्हावं, नवं वातावरण निर्माण व्हावं, यासाठी जर काही ठिकाणी मनसेकडे लोक अपेक्षेने पाहत असतील तर खरंच युती करावी का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मराठी माणसासाठी एकत्र या असं जर आवाहन उद्धव ठाकरे करत असतील तर राज ठाकरे त्यांना भेटतच नाहीत वगैरे असं चित्र जाणं बरोबर नाही. त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे अडचणीत आहे हे कळतंय आणि त्या अडचणीत जर ते मनाला सामावून घ्यायला तयार असतील बरोबर तर ते निश्चितपणे विचार करतील. मग दुसरं काय झालेलं आहे की मनसे हा लक्षणीय पक्ष अजूनही आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणतीही सत्ता पदं मिळत नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी सत्ता पदं मिळू शकतील का, आपण सत्तेत छोटा मोठा वाटा घेऊ शकू का, हे कोणत्याही राजकीय पक्षाला मनात ठेवणं आवश्यक असतं. त्या दृष्टीने पावलं टाकावी लागतात. त्यामुळे जसं उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, भाजपसाठीही आहे, तशी राज ठाकरे कोणत्या बाजूला जातात त्याच्यावर बरंच काही अवलंबून असल्यामुळे त्यांच्यासाठी पण ती महत्वाची आहे. आपण जर आता दोन्ही पक्षांची ताकद बघायची म्हटली, म्हणजे असं जे म्हटलं जात आहे की दोन पक्ष ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला बेरीज नाही तर गुणाकार होणार आहे. तर ह्याचा जर आपल्याला साधारण आढावा घ्यायचा झाला तर एक गोष्ट नक्की आहे की शिवसेनेची ताकद ही दक्षिण मुंबई आणि त्या बाजूला सिटी आपण ज्याला म्हणतो मुंबई शहर भागामध्ये त्यांची ताकद चांगली आहे. मुंबई उपनगराकडे विशेषतः पूर्व उपनगरात काय भांडूपसारखा भाग असेल तिकडे मनसेची ताकद आपल्याला दिसून येते. तर हे बेरजेचं राजकारण जर आपण या बाबतीत बेरीज करायची झाली तर खरोखर ही ताकद त्यांना सत्तेत आणायला पुरेशी असेल का? सत्तेत येणं ही खूप दूरची गोष्ट आहे सध्या. कारण भारतीय जनता पक्षाची मशिनरी अत्यंत मोठी आहे. मुंबई जिंकणं हे त्यांचं स्वप्न आहे. पण जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे त्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आवडणार आहेत. मेळाव्यांना किंवा उद्धव ठाकरे यांच्या त्याच्या आशयाच्या विधानांना ज्याप्रमाणे लोक प्रतिसाद देतात तो प्रतिसाद दाखवून देतो की तुम्ही एकत्र या असं आम्हाला वाटतंय. नंतर पुन्हा काय मुद्दा येणार आहे की राज ठाकरे समजा बरोबर आले तर काँग्रेस शिवसेनेबरोबर राहू शकेल का. अल्पसंख्याकांना सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत फार आशा वाटते. ती मतं उद्धव ठाकरेंकडे गेली तर ती आपल्याकडनं निघून जातील असंही काँग्रेसला वाटतंय. त्यामुळे राज ठाकरे येणार असतील तर आम्ही नाही असाही एक मुद्दा मधनच निघू शकतो. आणि दरेकर ज्याप्रमाणे म्हणाले की तिकडे 3 पक्ष इकडे 3 पक्ष त्यात नवा एक मनसे, त्यामुळे ह्या सगळ्या हातमिळवणी जागा वाटप या देखील चर्चा मुंबईसाठी खूप महत्वाच्या होणार आहेत. मात्र ठाकरे बंधू ज्या गतीने एकमेकांना भेटतायत ते लक्षात घेता ते मराठी माणसांना दिलासा देण्यासाठी
एकत्र येतील. अर्थात एकत्र आले तरी मराठी माणसांची शक्ती असलेले मुंबईतले वॉल्ट किती आहे हे बघावं लागेल. हे वॉल्ट जर 100 पेक्षा जास्त नसतील तर सगळीच मतं शिवसेना दोन्ही भावांकडे जातील का, की त्यात भाजप काही डेण टाकू शकेल याच्यावर निवडणुकीची गणितं अवलंबून असतील. पण मुंबई महापालिकेचा सामना 2 जण जर एकत्र आले तर रोचक होईल. तो भाजपच्या बाजूचा एकतर्फी राहणार नाही असं सध्या तरी म्हणता येईल. आज काय झालंय, आज शिवसेना उभाठाला मुंबई आमची आहे हे सांगण्यासाठी 100 वॉल्ट जिंकता आले. नाही सत्ता आली तर मुद्दा वेगळा, पण 60 जरी आले 80 जरी झाले तरी ते आवश्यक आहे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरे सर्व दृष्टीने ताकदीने प्रयत्न करताना सध्या तरी दिसत आहेत, हे मात्र लक्षात घ्यावंच लागेल. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करून अत्यंत बोचरी टीका केली आहे. ती बोचरी टीका ते आक्रमकपणे निवडणुकीत उतरतील त्याची निदर्शक आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या 2 भावांच्या एकत्र येण्याला कसं उत्तर देतो, समाजवादी पक्ष काय करतो, अल्पसंख्याक मतं कुठे जातात, या सगळ्यावर मुंबई महानगरपालिकेचं गणित अवलंबून आहे. आपण मराठी बहुल भागामध्ये ठाकरेंचं नाणं चांगलं खणखणेल असं आपण जरी म्हटलं तरी आजवरचा इतिहास बघता राज ठाकरे काय किंवा उद्धव ठाकरे काय, त्यांच्या भाषणांना एखाद्या पॉप्युलिस्टिक टॅब्लॉइडला जसा प्रतिसाद मिळतो की लोक बघतात पण त्यांच्या पात्रामध्ये मताचं दान काही टाकताना दिसलेले नाहीयेत आजवर. अर्थात लोकसभा विधानसभा यासारख्या मोठ्या निवडणुका झालेल्या आहेत, महापालिका निवडणुका तर बऱ्याच वर्षापूर्वी झालेल्या आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये या त्यांच्या भाषणाचं किंवा मराठी माणसाला केलेल्या अपीलाचं कितपत फरक पडेल असं वाटतं? एक आपण लक्षात घेऊ की गेला 1 महिना राज ठाकरे सतत मेहनत करतायत. मनसेच्या वॉर्ड अध्यक्षांची, शहर प्रमुखांची, जे संदीप देशपांडे आहेत, 3 शहराचे उपप्रमुख आहेत, एक यशवंत किल्लेदार आहेत, एक कुणाल माईलकर आहेत, तिसरा पण जे नेते आहेत ते सातत्याने परस्परांशी बोलतायत, आढावा घेतायत. अशा तयारीने मनसे आतापर्यंत कधी उतरलं नव्हतं. हवा जिथे आहे त्या हवेकडे जाणं याकडे त्यांचं लक्ष असायचं. आता मनसेला पण हा म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा सामना लढायचा आहे आणि ते नागरी सुविधांचा मुद्दा घेऊन जर निवडणुकीत उतरले की प्रस्थापित राजकीय पक्ष तुम्हाला काहीच घेऊ शकलेले नाही आहेत, तुम्ही आमच्याकडे या. आणि 1500, 2000 अशी मतं जरी त्यांनी एकेका वॉर्डात घेतली तरी ती विजय कोणाचा होईल हे ठरवण्यात खूप महत्वाची ठरते. राज ठाकरे यांना स्वतःला लढायला हवंय याची जाणीव आता अगदी अगदी अगदी. मॅम थोडंसं थांबवते. यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत. यशवंत किल्लेदारजी, आपण गेले काही दिवसांपासून बघतोय उद्धव ठाकरे मोठ्या उत्साहामध्ये आपल्या भावाला साथ घालतायत, पण राज ठाकरेंकडून मात्र म्हणावा तेवढा ताकदीचा प्रतिसाद दिसत नाहीये. कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? काही नाही आहे हो. 2 बंधू आहेत, 2 बंधू एकत्र येत आहेत, कुटुंब म्हणून एकत्र येतात. हा आनंदाची बाब आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊन पाहण्याची गरज नाही. पण म्हणजे याचा राजकीय अर्थ काही काढायचा नाही. हो, आता मला एक सांगा, एका राऊत साहेबांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ते भेटले. आता ते तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजतंय. भेटल्यानंतर जर एक बंधू दुसऱ्या बंधूला घरी निमंत्रण देत असेल यायचं आणि दुसरा बंधू त्या बंधूच्या घरी जात असेल, एक थोडा वेळ 10-20 मिनिटं थांबत असेल ती भेट तिथे आणि परत घरी येत असेल, ते 10-20 मिनिटात राजकीय चर्चा होतात का हो? युतीच्या चर्चा होऊ शकतात का? कसं आहे माहितीये का यशवंत किल्लेदारजी, आम्हाला हा प्रश्न पडणे म्हणजे आम्हाला कशासाठी हा प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे सभेमध्ये राजकीय पातळीवरती एकत्र येण्याबाबत जाहीर बोलत असतात व्यासपीठावरनं. मग 15-20 मिनिटं का होईना जर राज ठाकरे मातोश्रीवर जात असतील तर ते काय फक्त कॉफी प्यायला गेले असतील असं नाही ना. मग मला एक सांगा ना की युतीच्या चर्चा ह्या 15-20 मिनिटात संपतात का, होतात का, मला हे सांगा तुम्ही. या एक कौटुंबिक भेटीगाठीला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. जसे इलेक्शन्स येतील तसं भूमिका स्पष्ट होतील ना दोन्हीकडून. पण म्हणजे ही कौटुंबिक भेटीगाठी ह्या आम्हाला समोर दिसत आहेत. युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत का? अधिकृत दुजोरा तुमचे नेते देत नाहीयेत. उद्धव ठाकरेंकडून मात्र वारंवार संकेत मिळत आहेत. युतीच्या चर्चेबाबत सध्या 2 बंधूच ठरवतील. अजून दुसरे कोणतेही नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं मला वाटत नाही. जर कोणी इन्व्हॉल्व नसेल तर तुम्हाला कशी उत्तरं मिळतील? एकत्र यावं असं मनसेने त्यांना वाटतंय?
एक लक्षात घ्या, दोन्ही पक्षाची जी धाटणी आहे ती आदेशावर चालते. पक्षप्रमुख जे निर्णय घेणार तो आम्हाला शिरसावंद असतो सगळ्याच कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षाच्या. त्यामुळे जो निर्णय होईल तो मान्य असेल ना, त्याच्यामध्ये कुठले दुजाभाव असण्याचा प्रश्नच येत नाही ना. यशवंत किल्लेदारजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर दोन्ही बंधूंची मातोश्रीवरती भेट झालेली आहे. 15-20 मिनिटं ते एकत्र होते आणि त्यानंतर आता राज ठाकरे मातोश्रीवरनं निघालेले आहेत त्यांच्या शिवतीर्थला निवासस्थानी जाण्यासाठी. संजय राऊतांच्या नातवाच्या बारशासाठी हे दोन्ही नेते सहकुटुंब एकत्र आले होते त्या कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर ते मातोश्रीवरती आले. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना मातोश्रीवर याचं निमंत्रण दिलं. राज ठाकरे सुद्धा सपत्नीक मातोश्रीवरती पोहोचले आणि जवळपास 20 मिनिटं ते मातोश्रीवरती होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते आपल्या मातोश्रीवरनं बाहेर पडून जवळच असलेलं शिवतीर्थ आपल्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.